बापरे, चांगलाच तापलाय. म्हणून तर तुम्हाला बोलवायला आले. पण मगासपर्यंत तर खेळत होता ना नीट. हो ना, थोड्या वेळापूर्वी माझ्याजवळ येऊन म्हणाला की मला खूप दमल्यासारखं वाटतंय, मी झोपतो. म्हटलं खेळून खूप दमला असेल म्हणून म्हटलं झोप. माझी कामं वगैरे आटपून ह्याच्याजवळ येऊन बघते तर हा तापाने फणफणत होता. मला काहीच सुचलं नाही म्हणून मी तुम्हाला बोलवायला आले. काय हो, मी तुमच्या कामात व्यत्यय नाही ना आणला? गुरुवर्य क्रोधित तर नाही ना झाले? नाही ग, आता प्रसंगच असा आहे म्हटल्यावर काय करणार. मी स्वामींकडे जाऊन येतो, तू थांब. गुरुवर्य, गुरुवर्य, आमच्या मोरूला खूप ताप भरलाय हो. त्याची अवस्था पाहवत नाहीये. केव्हापासून तो ग्लानीतच आहे. पर मग गुरुवर्य, आपण काहीतरी उपाय केला तर निश्चित बरं वाटेल त्याला. मी इलाज करायचा? गावात कुणी वैद्यही नाहीये. मी विनंती करतो आपल्याला. अरे मला कशाला हात जोडतोय? तुझ्या त्या स्वामींसमोर हात जोड ना, सांग त्यांना बरं करायला. अरे ईश्वराचा अवतार आहेत ना ते, मग काय अशक्य आहे त्यांना? स्वामींना काहीच अशक्य नाहीये, पण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहोत. बाहेर पावसानं धुमाकूळ घातलाय. त्यात अक्कलकोटला जायचं म्हणजे नदी पार करावी लागेल. तुझे स्वामी हे ईश्वर आहेत ना, आणि ईश्वर हा सर्वसाक्षी असतो. अरे मार तुझ्या स्वामींना हाक, बघ ते धावून येत आहेत का? गुरुवर्य, अहो पण नाही, आता पण बिण काही नाही. आता काय लागायचा तो सोक्ष मोक्ष इथेच लागू देत. मार ना, अरे हाका मार तुझ्या स्वामींना. आणि तुझ्या हाकेला जर ते धावून आले नाहीत तर मी म्हणतो हेच तुला मान्य करावं लागेल. तुझे स्वामी हे कोणी भगवंत वगैरे नाहीत, तो एक सामान्य माणूसच आहे. आणि ज्यानं अर्जुनाला गीता सांगितली तो श्रीकृष्ण हाच एक देव आहे. गुरुवर्य, मी आलोच. रेणुका, अगं तुझं लक्ष कुठे आहे? दारावर कोणीतरी आहे. आपण कोण आणि कुठून आला? मी अवधू. आलो नाही, यावं लागलं. येणं भाग पडलं. म्हणजे अहो, बाहेर मुसळधार पाऊस कोसळतोय, सोसाट्याचा वारा सुटलाय, त्यामुळे आडोसा घेणं भाग पडलं. मी वैद्य आहे. माझ्या एका रुग्णाची तब्येत बिघडली, त्यांचा निरोप आला. तो अक्कलकोटास राहत, तिथेच निघालो होतो आणि दरम्यान हा पाऊस, त्यामुळे आता पुढे जाणं अशक्य झाले. आपल्या इथे आसरा मिळाला तर नाही, म्हणजे आपली गैरसोय होणार नसेल तर. हो, गैरसोय कसली? उलट तुमच्या रूपात तर देवच आमच्या घरी आलाय. या पावसानं एका परीनं उपकारच केलेत आमच्यावर. अहो, बाहेर पावसाने काय उच्छाद मांडलाय, उपकार कसले? वैद्य बुवा, पाऊस पडतोय म्हणूनच आपण आलात ना. आमचा मुलगा तापानं बराच आजारी आहे. त्याच्यावर कसे आणि काय उपचार करायचे याच चिंतेत होतो आम्ही. आणि त्यात तुम्ही आलात. आपण कृपा करून त्याला पाहिलं तर फार बरं होईल. मी पाहतो त्याची प्रकृती. बाळा, आता कसं वाटतंय तुला? आता थोडं बरं वाटतंय. हे काय, तुमचा चेहरा एवढा चिंताग्रस्त का?
अजिबात काळजी करू नका. हे औषध दर 2 घटकांनी त्याला हे औषध द्या. उद्या सूर्योदयापूर्वी तो खडखडीत बरा होईल. वैद्यबुवा, आज तुम्ही नसतात तर काय झालं असतं. खूप आभार. हे हो, मी तर इथे असाच औचित आलो. त्या निमित्तानं तुमच्या मुलाला मला औषध देण्याची संधी मिळाली. अजिबात चिंता करू नका. पावसाचा जोर ओसरलेला दिसतोय. मला पुढे प्रस्थान करायला हरकत नाही. येतो मी. गुरुवर्य, अरे मोरू, तू? हो आजोबा, हे घ्या, मी तुमच्यासाठी न्याहारी आणलीये. रमाकांता, अरे तुझा मुलगा बरा झाला? चांगला ठणठणीत दिसतोय. काय रे, हे झालं कसं? स्वामी कृपाच म्हणावी लागेल. स्वामी कृपा? ही कशी काय? अहो, स्वामींच्या रूपाने वैद्यबुवा दारात आले. त्यांनी मोरूचा इलाज केला आणि तो खडखडीत बरा झाला. स्वामींची कृपा असेल तर अशक्य ते शक्य व्हायला वेळ नाही लागत. परिस्थिती कितीही बिकट असो, मार्ग सापडतोच. असं आता मी पण बघतोच तुझे स्वामी तुझ्यासाठी काय काय करू शकतात ते. काय रे, न्याहारीसाठी काय आणलंयस? पोहे आणले. पोहे? आम्हाला न्याहारीसाठी काय हवंय हे तू पहिल्यांदा विचारायला हवं. गुरुवर्य, तुम्ही सांगा तुम्हाला काय हवं ते, मी ते करून आणतो. ठीक आहे, मग आज आम्हाला सुवर्ण भस्म असलेली खीर खावीशी वाटतेय. तेवढी करून आण. गुरुवर्य, म्हणजे मी काय रे, काय झालं? बोल की. सुवर्ण भस्माऐवजी दुसरं काही आणलं तर चालेल? चालणार नाही. सुवर्ण भस्म म्हणजे सुवर्ण भस्म. सुवर्ण भस्म असलेलीच खीर आम्हाला हवी आहे. आता कशी करायची हे तुझं तू बघ. आम्हाला म्हणाला होतास ना, तुम्ही सांगाल ते करून आणतो. मग आण. आम्हाला आता सुवर्ण भस्म असलेलीच खीर हवी आहे. ठीक आहे गुरुवर्य, मी प्रयत्न करतो. प्रणाम. गुरुदेवांची इच्छापूर्ती करायची म्हणजे सुवर्ण भस्म आणायला हवं. अहो, सुवर्ण भस्म आणायचं म्हटलं की त्याच्यात सोनं असेल ना, ते आणायला तर खूप पैसेही लागतील. हो, पण इतके पैसे आणायचे कुठून, हाच तर प्रश्न भेडसावतोय मला. पेचातून कसं सुटायचं? आपले स्वामी. हे काय, खीर? चैतन्या, अरे चैतन्या, चैतन्या, कृष्ण पूजेसाठी तुलसी पत्र घेऊन ये. जा. गुरुवर्य, आपल्यासाठी न्याहारी घेऊन आलोय. रमाकांता, आम्ही काय सांगितलं होतं हे विसरलायस वाटतं तू. नाही गुरुवर्य, आपण सुवर्ण भस्म असलेली खीर मागितली होती ना, तीच आणली. सुवर्ण भस्म असलेली खीर तू आणलीस? काय रे, खोटं तर बोलत नाहीयेस ना? नाही गुरुवर्य,
तुम्ही खाऊन खात्री करून घ्या ना. काय रे रमाकांता, तू तर विपन्नावस्थेत होतास ना? तुझ्यासारख्या दरिद्री माणसानं सुवर्ण भस्म आणलं आणि त्याची खीर केली, आणि एवढ्या अल्पावधीत? गुरुवर्य, मी काहीच नाही केलं. अरे मग केलं कोणी? ही सगळी स्वामींची कृपा. ही खीर माझ्या समोर आयतीच हजर झाली. काय, ही खीर तुझ्या समोर प्रकट झाली? होय गुरुदेव, जे काही झालं त्याचे करते करविते स्वामीच आहेत. भक्तांसाठी मायमाऊली होती, सदैव त्यांच्या पाठीशी असतात. खरंच रमाकांता, माझं चुकलं. तुझ्यासमोर नवी नवी आव्हानं उभी करायची, तुला अडचणीत आणायचा आणि श्रीकृष्णाचं महत्व तुला पटवून द्यायचा, एवढाच माझा उद्देश होता. पण प्रत्येक वेळी तुला स्वामींनी संकटमुक्त केलं. अशी तुला गरजच पडली नाही रे. नाही रमाकांत, नाही. अरे मी नाही स्वामींना ओळखू शकलो, नाही ओळखू शकलो. रमाकांत, परमेश्वर ही संकल्पनाच मी समजू शकलो नाही असं आता मला वाटायला लागलंय. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी विश्वनिर्मितीत उत्पत्ती, स्थितिलय, ऱ्हास या जीवनधारेचं रूप सातत्यानं दाखवून दिलंय. त्यांचे विविध अवतार हे विविध नावाने सर्वश्रुत आहेत. विष्णूच्या अवतारांपैकीच महाअवतार भगवान श्रीकृष्ण. हाच अवतार माझ्या मनात ठसला, रुजला. मी सुद्धा एकखल्ली झालो. त्या श्रीकृष्णाचं ते विराट रूप माझ्या विस्मरणात गेलं. त्याची उपरती मला स्वामींनीच करून दिली. रमाकांता, अरे जे स्वामी हे सुद्धा एक परमेश्वराचाच अवतार आहेत रे. त्यावर आता माझा विश्वास बसला. खरंच रमाकांता, मी चुकलो रे, मी चुकलो. रमाकांता, अरे तुझे स्वामी खरोखरच थोर आहेत रे. मी नाही त्यांना ओळखू शकलो. मला आत्ताच्या आत्ता तू त्यांच्याकडे घेऊन चल. मला माफी मागायची रे त्यांची. चल. चला. बाळोबा, घ्या आता तुमची पाळी. मी अहो मी प्रणाम स्वामी. हे आनंदाचारी. आनंद आहे, आनंदाचार्य. काय सुवर्ण भस्माची खीर कशी काय होती? गोड होती का? काय रे? अरे मुंह क्या देख रहे हो? आंखें क्या फाड़ फाड़ के देख रहे हो? बोलो. काय रे? तू ज्या देवाला भजतोस, जो तुझा श्रेष्ठ देव आहे, तो आमच्यासारखाच दिसतो का? बघ नीट. स्वामी मला क्षमा करा. तुम्हाला ओळखण्यात माझी चूक झाली. अरे बेड्या, देव, ईश्वर हा एकच असतो, फक्त प्रतिमा वेगळ्या, रूप वेगळी. त्यात भेदभाव कसला करतोस? कुणी शंकराला भजत, कुणी श्रीकृष्णाची पूजा करत, कुणी रामाला देव म्हणत, कुणी गणपतीला. या सगळ्या प्रतिमा, ही सगळी रूप, ही मनुष्याला परमेश्वराची भक्ती करणं सुकर जावं याकरता निर्माण झालेली आहे.
प्रत्येक जण आपल्या स्वभाव धर्मानुसार आपल्या पिंडानुसार आपापल्या देवाला भजतो. अरे कुणाला तो एकवचनी एक पत्नी राम भजावासा वाटतो, कुणाला त्या नटखट नंदलालाची पूजा बांधावीची वाटते, एखाद्या संतापी मनुष्याला तांडव नृत्य करणाऱ्या शंकराला महादेवाला भजावंसं वाटतं. स्त्रिया देवीची पूजा करतात कारण त्यांच्या स्वभाव धर्माला त्यांच्या स्वभावाला देवीची पूजा ही जास्त भावते. हेतू एकच असतो, परमेश्वराची भक्ती. या प्रतिमा ही रूप हे साधन आहे, साध्य परमेश्वरी शक्ती. परमेश्वराची उपासना हा हेतू. आलं लक्षात? तू या श्रीकृष्णाला फक्त गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णाच्या रूपात पाहतोय. तुला त्या पलीकडे जायचंय, त्या ईश्वरी शक्तीला ओळखायचंय, त्या ईश्वरी शक्तीची पूजा करायची आहे, त्या ईश्वरी शक्तीपर्यंत पोचायचंय. ते ध्येय साध्य करशील ना? स्वामी स्वामी, आज माझं अज्ञान दूर झालं, माझा अहंकार दूर झाला. आपण मला माझा शिष्य करून घ्याल? अवश्य. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. परमेश्वराची रूप वेगवेगळी असली तरी ईश्वरी शक्ती ही एकच आहे.